नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची 4 ऑगस्टला निवड होणार आहे. यापूर्वी ज्या निवडी झालेल्या होत्या सभापतींच्या आणि उपसभापतींच्या, त्या निवडी रद्दबातल ठरवण्याचा निर्णय प्रशासनानं काही दिवसांपूर्वी दिला आणि त्यानंतर मिरजेच्या आणि एकूणच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली. कारण मिरजेमध्ये अशी परिस्थिती आहे मिरज पंचायत समितीच्या एकूण सत्ताच्या सगळ्या सारीपाटामध्ये की मिरजेमध्ये महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे समसमान बलाबल आहे. महायुतीकडं 11 सदस्य तर 11 सदस्य महाविकास आघाडीकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय होणार याबद्दल त्यावेळेला सुद्धा मोठी उत्सुकता होती आणि एक सदस्य गैरहजर राहिल्यामुळं महायुतीचा, त्यामुळं महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित झाली. आणि तसं त्यामुळं खरं म्हटलं तर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि एकूणच भाजपचे सगळे नेते अतिशय नाराज झालेले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकताच मिरजेत झालेल्या एका कार्यक्रमात असं जाहीरपणे सांगितलं होतं की मिरजेच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचाच सदस्य यापुढं आलेला दिसेल. आणि तिथून खरं म्हणजे या सगळ्या हालचालींना सुरुवात झाली. आणि त्यानंतर त्याच्या आधीच म्हणजे खरं म्हटलं तर मिरजेची जी निवड झाली त्यावेळेला एक सदस्य गैरहजर राहण्याबद्दल मिरजेच्या भाजपच्याच एका सदस्याने तक्रार केलेली होती आणि त्याचा निकाल प्रशासनानं दिला आणि निवडच रद्दबातल ठरवली होती. त्याच्यावरती अर्थात अपील पण झालेलं आहे आणि त्या अपिलाकरता मुदत पण दिलेली आहे त्या अपिलासाठी. परंतु त्यापूर्वीच प्रशासनानं 4 ऑगस्टला सभा जाहीर केलेली आहे, निवडीसाठीची सभा जाहीर केली आहे. आणि आता नेमकं काय होणार याकडे सगळ्यांची उत्सुक नजर आहे. कारण त्या संबंध निवडीच्या आता ज्या प्रक्रियेमध्ये म्हणजे जी 4 ऑगस्टला निवडणुकीची सभा होईल त्यावेळेला मिरजेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांची कसोटी आहे. त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, या सगळ्यांच्याच वर्चस्वाची कसोटी लागणार आहे, प्रभावाची कसोटी लागणार आहे. आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीकडून त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये शिंदेंची शिवसेनासुद्धा सहभागी झालेली होती आणि त्या आघाडीचे नेते असलेले डॉक्टर विश्वजित कदम काँग्रेसचे नेते, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील काँग्रेसचे नेते, आमदार इद्रिस नायकवडी आणि एवढंच नव्हे तर शिवसेनेचे असलेले नेते प्राध्यापक मोहन मनखंडे यांची खरी कसोटी लागणार आहे. त्यावेळेलाही ती लागली होती आणि त्यांनी त्यावेळेला महाविकास आघाडीनं बाजी जिंकलेली होती आणि सभापतीपद आणि उपसभापतीपद मिळवलं होतं. आता मात्र सुरेशभाऊ खाडे असतील किंवा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील आणि स्वतः ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कोणत्याही परिस्थितीत मिरजेमध्ये भारतीय जनता पक्षाचा सभापती करायचा असा निर्धार केलेला दिसतो आहे आणि त्या दिशेनं सगळे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं आता पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण, पळवापळवीचं राजकारण, त्यानंतर मनधरणी करायची, मन वळवायचं, सदस्य वळवायचे, या सगळ्या राजकारणाला आता खरा वेग येणार आहे. 4 तारखेला म्हणजे आता काही फार दिवस राहिलेले नाहीत निवडणुकीसाठी. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सदस्यांच्या दृष्टीनं सुद्धा प्रत्येक सदस्याला आता महत्त्व आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे असतील, काँग्रेसचे असतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील आणि शिवसेनेचे असतील, सगळ्यांनाच प्रचंड महत्त्व आलेलं आहे आता ह्या राजकारणामध्ये. आणि 4 ऑगस्टकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. प्रामुख्यानं यामध्ये सुरेशभाऊ खाडे आमदार भारतीय जनता पक्षाचे, जे 5 वेळा भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, एकदा जतमधून 4 वेळा मिरजेतनं निवडून आलेले आहेत, त्यांची खरी कसोटी आहे ह्या सगळ्या राजकारणामध्ये. आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेले आणि आता त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे राजकारणातले जे प्राध्यापक मोहन मनखंडे आहेत यांची सुद्धा कसोटी लागणार आहे. आता असं चाललेलं आहे की एक सदस्य जो फुटल्यामुळं महायुतीचा म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचा, तिथं महाविकास आघाडीची सत्ता आली आहे, तर शिवसेनेचे दोन्ही सदस्य हे महायुतीबरोबर यावेत याकरता अगदी वरिष्ठ पातळीवरनं सुद्धा प्रयत्न चालू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत सगळं शिष्टमंडळ गेलेलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत किंवा अजितदादा पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, या सगळ्यांच्याकडं संपूर्ण संपर्क साधण्यात आलेला आहे. जयंत पाटील यांनी प्रामुख्यानं ही सगळी भूमिका केली होती. संयुक्त महाविकास आघाडी त्यांनी सांगली जिल्ह्यात स्थापन केली होती आणि त्या संयुक्त महाविकास आघाडीमध्ये शिंदेंची शिवसेना सुद्धा सहभागी करून घेतली ती आणि
अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा त्यांनी सहभागी करून घेतली होती. त्यामुळे जयंत पाटील यांची सुद्धा कसोटी आहे ह्या निवडणुकीमध्ये आता सभापतीपदाच्या. प्रामुख्यानं ही लढाई जी आहे, राजकीय लढाई जी आहे, ती आमदार सुरेश भाऊ खाडे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि शिवसेनेचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे या दोघांमधली खरी लढाई आहे. पाहूया नेमकं काय होते ते. निदान हे दोन्ही सदस्य जर शिवसेनेचे इकडं आले तर भारतीय जनता पक्षाची सरशी होणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा सभापती निश्चितपणे तिथं होणार आहे. पण उपसभापती पदाबद्दलचा हा संघर्ष होईल असं दिसतंय. कदाचित शिवसेनेकडे आत्ता उपसभापती पद आहेच, तेच कायम ठेवायचा निर्णय झाला तर कदाचित मात्र भारतीय जनता पक्षाचा सभापती आणि शिवसेनेचा उपसभापती अशी तडजोड याच्यामध्ये होऊ शकते वरिष्ठ पातळीवर झाली तर. परंतु जर मोहन वनखंडे यांनी अजिबात तडजोड करायची नाही अशी जर भूमिका घेतली, त्यांच्या सदस्यांनी घेतली, तर मात्र पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं बळ तिथं वाढणार आहे आणि अर्थातच भारतीय जनता पक्षाला तो मोठा धक्का ठरेल. पाहूया नेमकं काय होतंय ते. 4 ऑगस्टच्या ह्या निवडीमुळं सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुद्धा मोठी खळबळ उडणार आहे. मिरज पूर्व भाग आणि मिरज शहर असा हा मिरज विधानसभेचा मतदारसंघ आहे. सध्या तरी मिरज पूर्व भागामध्ये महाविकास आघाडीनं आपलं बस्तान चांगलं बसवलेलं आहे. अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी आपली ताकद त्या भागामध्ये वाढवलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं ते मोठं आव्हान ठरणार आहे. त्यामुळं ही निवड होणं हे सुरेश भाऊ खाडे भारतीय जनता पक्षाचे आमदार यांच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. पाहूया 4 ऑगस्टला नेमकं काय होतं ते. भारतीय जनता पक्षाचा सभापती होतोय का आत्ता ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचेच सभापती आणि उपसभापती त्याच पद्धतीनं होतोय याचा फैसला आपल्याला लवकरच समजेल. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.